तर नमस्कार मित्रांनो, मी विशन प्रणय. तर आज आपण चाललोय फ्रेंड्स लोकांसोबत, आपले मित्र वगैरे आहेत त्यांच्याबरोबर चाललोय आपण गणपती दर्शनाला. हर वर्षी जातो मी. तर आता मी पण रेडी वगैरे झाले. तर रात्रीचे वाजलेत 9. तर मी पण निघते. बाकीचे आपले पिकअप होणार आहे डायरेक्ट कॉटन ग्रीनला. आपले मित्र वगैरे आहेत, मैत्रिणी वगैरे. तर मी पण निघतो. आज बँजूचा ब्लॉग नाही, 2 दिवस आराम आहे आपल्या बँजूला. तर चला मग आता मी पण रेडी वगैरे झालो आहे. आणि बाकीचे जे आहेत त्यांना तुम्हाला डायरेक्ट तिथे जाऊन भेटवतो आणि तुम्हाला डायरेक्ट निघतेलेच भेटतो. चला मग. तर फायनली आपण आलो आहे स्टेशनला, GTBला. तर यांना बोललो कॉटन ग्रीनला पिकअप करेल. तर ना हे लोक बोलले GTBला भेटतो. यांना बोललो GTBला भेटतो. यांना डायरेक्ट GTB स्टेशनवरून ट्रेनला पिकअप करतो. मग चला मग आपण यांची ट्रेनची वाट बघू आणि डायरेक्ट ते लोक आले की तुम्हाला भेटतो मला. चला. तर फायनली आपली ट्रेन आली आहे. आत्ताच जस्ट आली ट्रेन. चला मग ट्रेनमध्ये चढू आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट. चला. तर फायनली आपल्याला पब्लिक भेटते. आपला भाऊ लास्ट टाइम पण होता आणि फक्त आम्हाला हा जॉईन झाला ओम त्यावरती. अस्मिता सगळी गँग आहे. अभि हे अभि ही कोण आहे? कोण आहे? आणि हा माझा रेडा. रोलर कोस्टर बघायचा का खाली जाताना? बुलडोझर कसा खाली जातो? मजा मस्ती होत राहील. कसा खाली जातो? अरे विचार कर, कॉलेज पासून सहन करते मी या रेड्याला. कॉलेजला माहितीये कोणी कोणाला सहन केलंय. असे बेस्ट फ्रेंड असले पाहिजेत, पण असे ते नको. माझ्या आयुष्यातच भेटले ते कट होईल लक्षात ठेव. आणि हा माझ्या कॉलेजचा खूप चांगला बोललो ना, हा नवीन ऍड झाला मला. हा, आणि तुम्हाला माहितीये का, माळकरी आहे. शिवी तर सोडा, बोलत पण नाही घालणार. नाही तर तो चालतं एवढं होत राहतं मजाक मस्ती. बघू आता पहिलं दर्शन काय करू आपण, बघू आता कुठला करायचा आहे. नंतर शूट घेतो थोडा, तुम्हाला भेटतो नंतर थोड्याला. तर फायनली आपण पहिलं कॉटनगीच्या राजाचं दर्शन घेतलंय. तर आता आपण इथून चाललो आपल्या मेन महागणपतीला. तर आपण तिकडे जाऊ, महागणपतीला दर्शन वगैरे करू आणि मग तुम्हाला भेटतो महागणपतीला डायरेक्ट. दर्शन झालं. स्वप्नील भाऊ होता आतमध्ये, जंगोदा आत्ताच गेला बाहेर. महागणपती दर्शन झालं आपलं. खूप तर चांगलं झालं दर्शन. तर चला मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो बाहेर जाऊ. फायनली महागणपती झाला. आता आपण आलो सीता सदनचा बल्लारेश्वर, म्हणजे आपला बल्लारेश्वर. तर इथे गणपती आहे. आपण जाऊया आता आतमध्ये पाया पडायला. सगळी गँग आहे. तर चला मग आपण दर्शन वगैरे करू, नंतर तुम्हाला भेटतो. तर आता आपण तेजुगाला आलो दर्शन करायला. आपला पाव घेऊन आला. आपला भाव घेऊन आला. इकडे बघे वन साईड. आता दर्शन करू, आतमध्ये जाऊ आपण. बाकीचे बाहेर आहेत त्यांना भेटू नंतर. चला मग झालं दर्शन. आपल्या भावाने करून दिलं तेजुगाला, बरोबर ना? तेजुगाला करून दिलं भावाने आपलं दर्शन. मग भाई कसं वाटतं? पण लालबाग तुम्हाला थोड्याला भेटतो. मुंबईचे राजा दर्शन करतो. मुंबईचे राजा दर्शन करतो भाव आपला करून देतो. तर डायरेक्ट थोड्या तुम्हाला भेटतो मुंबईचे राजा दर्शन करतो. तर आता आपण आलो मुंबईच्या राजाला. सगळी गँग आपली. मेन मान्यवर आपला आहे भाई. बीजी आहे गल्ली इथं. मुंबईच्या राजा. चला मग दर्शन वगैरे करू, तुम्हाला भेटतो.
माणसं गणपती बघतात की शॉपिंगला येतात? शॉपिंगला आलेस? शॉपिंगला आलेस का? मुद्दा म्हणून करू नका ब्लॉग मध्ये टाकायला शॉपिंगला. मी पण एक शॉपिंगला आले. ही एक ती कधीच नाही येत शॉपिंगला आलं. माझं फिक्स असतं गणपतीला आलं एक झुमका याच्याकडून मला येते. गणपती दर्शन करायचे की 2 झुमके घेणार आहे. ह्याच्याकडून एक, ह्याच्याकडून एक, 3, ह्याच्याकडून एक. चिकू तू देणार 4, चिकू कडून एक 4 झुमके घेणार आहे. 4 राजू तर मला देणार घेऊ. आणि अस्मिता आपल्या सगळ्यांना एक एक शर्ट देणार. बस ओके फाईन. तर आता आपण आलो चिंचपोकलीला, चिंतामणीला. तर तिकडे आपण चाललो दर्शनाला. दर्शन करू आणि जेवढं मला शूट भेटेल तेवढी मी शूट करेल आणि नंतर थोड्याला तुम्हाला भेटतो. आपलं चिंतामणी झालं सगळं दर्शन. तर आता आपण बघू कुठे जायचं. तिकडे आपले मित्र आहेत त्यांना भेटू मग तुम्हाला भेटतो. चला तर नमस्कार मित्र. आपले पालखीचे मित्र भेटलेत. बाबू, गजानन, मनीष जय साईनाथ आणि आपला भाऊ आहे. तर चला आपण अजून जाऊ. अजून गणपती बाकी 1-2 आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या. तर आता आपण आलो रंगारी बदक चालच्या गणपतीला. सकाळचे वाजले किती वाजले भाऊ? 5. सकाळचे 5 वाजले. तर आता आम्ही लालबागमध्ये जात तशी रंगारी बदक चालच्या गणपती बघायला आलो. आतमध्ये जायचं. चला मग पाया वगैरे पडू आणि तुम्हाला भेटतो नंतर. तर आता आपण आलोय गिरणगावच्या राजाला. आपला राहुल भाऊ आहे तो आचलचा भेटवतो तुम्हाला. गिरणगावच्या राजाला तो तिथलाच मंडळाचा मित्र आहे आपला राहुल भाऊ. तो आचलचा तुम्हाला नक्की भेटवतो. तर चला आपण आतमध्ये चाललो आता गिरणगावमध्ये. आतमध्ये समोरच मूर्ती आहे. तर चला मग आपण दर्शन वगैरे करू आणि मग तुम्हाला भेटतो मी. नमस्कार मित्रांनो. तर सकाळचे वाजले 6. तर आता आम्ही आलो परेलच्या राजाला. मनीष भाऊला थांबवलं आम्ही. खूप पाऊस पडतं. दर्शन भिजलो पण आहे आणि बाकीची आपली गँग आहे सोबतच आहे. तर चला मग परेलच्या राजा दर्शन करू आणि तुम्हाला भेटतो मग नंतर. डायरेक्ट दर्शन झालं. तर आता आपण आलोय परेलच्या लंबोदरला. तर बघू शकता मूर्ती. चल भाऊ थँक्यू सो मच. बाय बाय. भावाला सकाळचे बाय बाय. चले ए हेल्मेट. बाय बाय. चला बाय 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 बाय. साईराम साईराम. भेटत राहू. चला भारी अम्मा गजानन. चले चल भाई चल. बाय बाय बाय. आता आपण सकाळ सकाळ आलोय उमरगाडीला. सकाळचे 7 वाजलेत. सकाळचे 7 वाजले. उमरगाडीला आलोय. एवढा लेट पावसामुळे लेट झालाय आम्हाला. तर चला उमरगाडीचं दर्शन करू आणि नंतर तुम्हाला भेटू.
दर्शन झालं उमरगाडीचा आणि आपला स्वप्नील भाऊ आलेलाच आहे, काय टेन्शन नाही. झोपेची वाट लागली. भाऊ सॉरी तू आलाच बरोबर, आपल्याला टेन्शन नाही. भावाला एक फोन केला, भाऊ आला लगेच. आता उमरगाडीचं दर्शन केलं आपण जाऊ डोंगरीच्या राजा डायरेक्ट मग घरी. सकाळचे आता वाजले 7. तो उमरगाडीचं दर्शन करतो 7 वाजता सकाळी. चला मग भेटतो नंतर तुम्हाला थोड्या. दर्शन झालं आपलं, सगळे चालले घरी. बाय बाय. चले बाय अस्मिता. बाय बाय. चल भाऊ बाय. चले बाय. आता आपण घरी जाऊ आणि ब्लॉग एंड करतो घरी जाऊ. पण मग काय होतं फायनली आपण सकाळी झालो दर्शन वगैरे करून मॉर्निंगला. तर आता मी संध्याकाळी उठलोय. तर ब्लॉग कसा वाटला आपला बघ नक्की बघा. मित्रांसोबत गेलेलो गणपती दर्शनाला. तर नक्की ब्लॉग स्टार्ट टू एंड बघा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगला. तर चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.